नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज गंगापूर तालुक्यातील मौजे शेंदुरवादा येथे आत्मा अंतर्गत शेतीशाळेचा वर्ग घेण्यात आला। या वर्गामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, त्याच्यातून कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यावर काय उपाय केले जातात याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री दिलीप मोठे यांनी यावेळी केलं। या शेतीशाळा वर्गामध्ये फवारणी करताना घालावायचे ॲप्रॉन याचं प्रात्यक्षिक शेतकऱ्याला घालून ते दाखवण्यात आलं। नमस्कार, आज शेंदुरवादा तालुका गंगापूर या ठिकाणी आपण आत्मांतर्गत शेतीशाळेचा कापूस पीक शेतीशाळेचा 3रा वर्ग या ठिकाणी घेत आहोत। या वर्गामध्ये आपण फवारणी करताना घ्यावायची काळजी हा विषय ठेवलेला आहे आणि यासाठी आपण ॲप्रॉन प्रत्यक्ष आणून आपण या शेतकऱ्यांना ते कसं वापरायचं याबाबत माहिती दिलेली आहे। याशिवाय फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भामध्ये सविस्तर असं चार्टच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे। आणि समजा फवारणी करताना काही अपघात झाला किंवा काही अडचण आली तर त्याच्यातून उपाय काय करायचे याबद्दलही सविस्तर माहिती दिलेली आहे। फवारणी करताना मी या माध्यमातून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो की त्यांनी ॲप्रॉन जरूर वापरला पाहिजे, कारण या फवारणीचे प्रत्यक्ष लगेच नाही परंतु दूरगामी असे परिणाम शेतकऱ्यांच्या शरीरावर होताना आपल्याला दिसतात। याच्यामध्ये केस जाणे, त्वचेचे विकार होणे, डोकेदुखी, चिडचिड होणे अशा स्वरूपाचे मध्यम ते जास्त प्रमाणामध्ये आजार होत असतात। तर याला उपाय म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे, ॲप्रॉन वापरलं पाहिजे। फवारणी करताना वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा हे सगळं बघितलं पाहिजे आणि त्यानंतरच फवारणी केली पाहिजे। फवारणी करत असताना बऱ्याचदा अनेकांना थोडंसं व्यसन करण्याचा हे असतो, त्या ठिकाणी फवारणी करताना तंबाखू वगैरे खाणं बिलकुल टाळलं पाहिजे। आणि याशिवाय जर जखम असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी ते फवारणीचं औषध त्या जखमेमध्ये जाणार नाही याची शेतकऱ्यांनी याशिवाय शेतकरी हे बऱ्याचदा एका बाजूला पिकाची काढणी करत असतात। टोमॅटोच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे, एका बाजूला काढणी सुरू असते आणि त्याच 2 साऱ्या सोडून फवारणी सुरू असते। तर अशा हे दोन्ही प्रक्रिया एकत्र करणं हे टाळायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेऊन मग शेतीची आपण निगा राखली पाहिजे असं या वर्गाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगितलं। या वर्गासाठी जवळपास 20-25 शेतकरी आणि 8 ते 10 महिला शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या गावचे सरपंच साहेबसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तालुका शेतकरी सल्लागार समिती आत्माचे आनंदराव निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आनंदराव निकम साहेब आणि खंडागळे साहेब यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। कृषी सखी आमच्या सहाय्यक कृषी अधिकारी मॅडम लोहार मॅडम, आमचे सहकारी श्री लगाने सर आणि सर्व शेतकरी बांधवांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।